नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत आता नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये बहुउद्देशीय कर्मचारी आणि स्टाफ नर्स या पदाकरता पदभरती असणार. यामध्ये तुम्हाला लागताच 18,000 पासून ते 20,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत SBI बँकेअंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे, ज्यामध्ये 1500 पदे रिक्त आहेत, ती पदभरती नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा किंवा चॅनल फुल व्हिडिओ नक्कीच बघू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनलचे लिंक आणि फेसबुक पेजचे लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा. तर चला आजच्या भरतीकडे बघूयात. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती संपूर्ण जाहिरात दिसत आहे. बघा, ही पदभरती नवी मुंबई महानगरपालिका एकात्मक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत निघालेले आहे. यामध्ये दोन्ही जाहिराती वेगवेगळ्या असल्यामुळे बघा, तुम्हाला मी पहिल्यांदा बहुउद्देशीय कर्मचारी आणि आता स्टाफ नर्सची तुम्हाला जाहिरात दिसत आहे. बघा, आपण एक एक करून दोन्ही जाहिराती बघूयात. तर बघा, सर्वप्रथम एकात्मक बाल विकास कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत बहुउद्देशीय कर्मचारी या पदाकरता 14 पदांची ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 12वी विज्ञान शाखा आणि प्लस तुमचं पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण किंवा स्वच्छता निरीक्षकचा अभ्यासक्रम कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये अराखीव प्रवर्गासाठी एज लिमिट ही तुमची 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष एज लिमिट असणार आहे. लागताच तुम्हाला 18,000 पेमेंट भेटणार आहे. आणि यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती रिक्त जागा ते बघा. जा या कास्टकरता 1 जागा, ज या कास्टकरता 2 जागा, मा व 2 जागा, सौम्य करता 2 जागा, आधुन करता 2 जागा, खुल्या प्रवर्गात 5 जागा आहेत. अशा मिळून 14 पदांची पदभरती निघालेली आहे. ही पदभरती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे. त्यानंतर बघा, आता यामध्ये तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी नवी मुंबई असणारी आणि अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता आरोग्य विभाग, 3रा मजला, न.मु.म.पा म्हणजेच नवीन मुंबई महानगरपालिका मुख्यालय. यामध्ये तुमचं सेक्टर 15ला हे मुख्यालय आहे आणि किल्ले गावठाणाजवळ CBT बेलापूर नवी मुंबई 400-614 हा तुमचा पिनकोड असणार आहे. आणि तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 जुलै 2026 असणार आहे. बघा, आता स्टाफ नर्स या पदाकरता किती जागा रिक्त आहेत. तर यामध्ये सुद्धा एकात्मक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी व राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये स्टाफ नर्स स्त्री आणि पुरुष दोन्हींकरता इथे पदभरती आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग किंवा मिडवायफरी डिप्लोमा म्हणजेच BSc नर्सिंग किंवा JNM करणे आवश्यक असणार आहे. आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. एज लिमिट ही तुमची अराखीव प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष असणार. प्रति महिना तुम्हाला 20,000 पेमेंट भेटणार आहे. ज कास्ट करता 1 जागा रिक्त आहे. त्यानंतर ड करता 1 जागा, मा कास्ट करता 1 जागा, मा व 2 जागा, आधुन करता 5 जागा, त्या सौम्य करता 5 जागा, अराखीव प्रवर्गासाठी 1 जागा, अशा मिळून 16 जागांची पदभरती आहे. फिमेल करता आणि मेल करता मा व करता 1 जागा आणि सौम्य करता 1 जागा, अशा म्हणून 2 जागा मेल करता येथे रिक्त असणार आहे. त्यानंतर बघा, आता यामध्ये सुद्धा तुम्ही 19/6 म्हणजेच 19 जुलै 2026 पासून ते 3 जुलै 2026 पर्यंत येथे अप्लाय करू शकता. येथे पण तुमचा अर्ज पाठवण्याचा पत्ता हा वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग, 3रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नंबर 1, सेक्टर 15, किल्ले गावठाणाजवळ, CBT बेलापूर नवी मुंबई 400-614 हा तुमचा ॲड्रेस असणार आहे. रविवार आणि शनिवार सोडून तुम्ही कोणत्याही दिवशी पालिकेमध्ये जाऊन अप्लाय करू शकतात, 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. त्यानंतर बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जाणे आवश्यक असणारे दोन्ही पदाकरता. सर्वप्रथम तुमचा वयाचा पुरावा, ज्यामध्ये तुमचं 10वीचं बोर्डचं प्रमाणपत्र असू शकतं. त्यानंतर तुमची शैक्षणिक आहार, त्यानुसार तुमचे जे नर्सिंगचे किंवा स्वच्छता निरीक्षणाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सोबत घेऊन जायचे आहेत. त्यानंतर यामध्ये जे नर्समध्ये अप्लाय करणार आहेत त्याकरता महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन, त्यानंतर यामध्ये तुमचं खाजगी संस्थांमध्ये काम केलं असतं तर त्याचं अनुभव प्रमाणपत्र, राखीव संवर्गामध्ये उमेदवारांचे जात प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल, आधार कार्ड, पॅन कार्ड, साधा पासपोर्ट फोटो आणि त्यानंतर अर्जदार जर विवाहित असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्रे असणे आवश्यक असणारे, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि फौजदार गुन्हा नसलेला प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल आणि नोटिफिकेशन लिंकमध्ये तुम्हाला अर्ज जो लिहायचा आहे त्याचा सुद्धा फोटो भेटणार आहे. तुम्ही तो प्रॉपर भरायचा, त्यामध्ये कोणतीही चूक न करता तुम्हाला तो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जमा करायचा आहे. मित्रांनो, जे कोणी पुणे भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.